आज साडी हो गोव्याला चालले साखरपुड्याला, त्यामुळे सकाळ सकाळी साडी घालून मस्त असं रेडी व्हायचं काम चालू आहे माझं. चिवतायचं काय आपलं कायमच काम चालू आहे. मम्मीच्या मेकअपच्या सामानातलं एखादं सामान उचलायचं आणि असं काय ते उद्योग करत बसायचं. त्यामुळे मम्मीने घरात राडा काढला ना, चिवताय खूप जास्त खुश होते, कारण तिला बिंदास्त खेळायला गोष्टी भेटून जातात ना. ही मोबाईल मधली सगळ्यांची लाडकी चिमणी ना रिअल मध्ये एवढी आगाव झाले ना की हिने मम्मी पप्पांची दोघांची पण हवा टाईट करून टाकलेली आहे. तशी माझी साडी घालून ना नेलपेंट लावायची घाई उडालेली होती. शेवटचं नेलपेंट कधी लावलं होतं ते सुद्धा लक्षात नव्हतं. त्या चिमणीच्या नादामध्ये खरंच मी एक दिवस रेडी होऊन जाईल वाटतंय. तर आम्ही रेडी होऊन निघालो होतो. तिथं गेलो तर नवरदेवाचा फोटोशूट चालू होता. आता ह्यांचा फोटोशूट चाललाय तोपर्यंत म्हटलं आपण सुद्धा व्हिडिओ काढून घेऊ. आणि मी व्हिडिओ काढते तोपर्यंतच पुरी घुसल्या होत्या नाचायला. आम्ही नाचण्याच्या आणि खाण्याच्या बाबतीत ना बिनबुलाय मेहमान आहोत. ते चिवतायचं सुद्धा नाचायचं काम चालू होतं आणि करवल्या तर बघू शकताय. आणि आता सुना नाचतायत तर गौऱ्या कशी मागे राहणार. तसं खूप दिवसानंतर असा काही स्पेशल कार्यक्रम होता, त्यामुळे सगळेजणच ना खूप जास्त एन्जॉय करत होते. तुम्ही मला शोधत असशीला ना, आहे ना मी पण. अहो आधी लेकराची सोय केली, बॅगची सोय केली आणि मग नाचायला गेले ना. एकटी थोडी राहिले आता. आणि खरी गोष्ट सांगू का, व्हिडिओ साठीच नाचायला गेले, कारण का आज नाचायचा मूडच नव्हता. म्हटलं थोड्याफार क्लिपा भेटून जातील म्हणूनच गेले होते. तसा हा डान्स नवरदेवाच्या घरापासून जिथे गाड्या लागलेत ना तिथेपर्यंत चालू होता. आम्ही मात्र आधीच ना आमच्या गाडीवरच निघालेलो होतो. त्यात हवा लागली की चिवताय तर लगेचच झोपी गेली. आणि आता तुम्ही म्हणशीला की ही गोव्याला चालेल टू व्हीलर वर. अहो गोव्याला नाही, गोवा नाका असं म्हणायचं होतं. तसं नवरदेवाची सगळी पार्टी ना लोकेशन वर पोहोचलेली होती. म्हणजे आम्हीच होतो नवरदेवाकडून. बाकीच्यांचं काय चाललं ना, आमचं काय तर वेगळं चालू असतं. आता आम्हाला तिथे गेल्या गेल्या थंडा भेटला. मग काय दुपारच्या 2 वाजता थंडा पिताना आम्ही इथे खाण्यामध्ये मग आणि नवरा नवरी त्यांच्या कामामध्ये. तर दुपारी 2:05 चिप्स खाताना, पुन्हा लगेच दुपारी 2:10 चणे आणि पेढा खाताना, मग काय एवढं खाऊन सुद्धा भूक लागलेली होती. मग लगेच 2:15 लाईनी जेवणामध्ये असा काही मेनू होता. मग काय 2:20 पेटपूजा चालू. काय नाही, तिकडे साखरपुड्याचा कार्यक्रम चालू होता. आमचं मात्र इथं खाण्याचं काम चालू होतं. आजच्या दिवशी आम्ही काय केलं असेल ना तर फक्त खायचंच काम केलेलं होतं. गुलाबजाम तर 2 खाल्ले होते बरं का. काय नाही, नवऱ्याकडच्या पार्टीनं खर्च जाम केलाय ना, पैसा वसूल झाला पाहिजे ना, म्हणूनच आमच्या परीने जेवढा खर्च वसूल करता येईल तेवढा आम्ही केला. आणि साखरपुडा संपन्न झाला आणि आम्ही येताना अशी काही तर खेळणी घेतली. माझी पोरगी हट्ट करत नाही हो, मीच करते, कारण खेळण्याचा ना तिच्यापेक्षा मलाच आहे.